बघतो तब्बल वर्षभर। पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, थोडेसे कव्हर्सला खेळलाय। मिस्टर आनंदवाडी बॅटिंग करतायत, षटकार सुद्धा खेळतायत। धावफलक पुढे सरकलाय, तो जो बॅकफुटला आहे तो स्क्वेअर कटचा फटका डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं मिळत आहेत त्या 6 धावा। आणि या 6 धावाबरोबरच सांगता होते ती दुसऱ्या षटकाची 2 षटकं समाप्त झालीत आणि या 2 षटकानंतर धावफलक 30-2 गड्यांच्या मोबदल्यात। क्रिकॉन या वेळेला फुल टॉस ऑफ-स्टंपच्या बराच बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु रोहितचा रिव्हर्स जबरदस्त आहे। गेल्या वर्षी पाहिलेच सगळ्यांनी, याही वेळेला तेच केलंय। 4 मोठी धावसंख्या बनवावी लागेल। पुन्हा ऑफ-स्टंपच्या बाहेर आणि आता मात्र केलाय पुल, सक्सेसफुल षटकार। फ्रीडचा सुंदर फटका, पुलचा फटका डीप मिड विकेटला, षटकार 6 धावासाठी आणि या षटकाराबरोबर धावसंख्या पुढे सरकते ती 48-2 गड्यांच्या मोबदल्यात। चांगला फटका इकडे, त्यांनी सुरुवात कव्हरच्या षटकाराने केली। या वेळेला पुढे केला हा बॉल आणि त्याला बॅटच्या रेंज मध्येच केला। यावेळेला रोहितने आणखीन एक बॉल सीमारेषाच्या बाहेर पाठवलाय। पहा कदाचित पाठीमागे बॉल अडवला। धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे। 58 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। वैयक्तिक 22 धावावर रोहित फलंदाजी करतोय, 7 देतोय अमित। 7 धावावर मध्ये अशा खूप साऱ्या स्पर्धा येणार आहेत। या वेळेला फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। हवाई यात्रा मार्गे बॉल रोहित खरातच्या बॅट मधून पोहोचलाय प्रेक्षकांच्या दिशेने। षटकार फलंदाज अतिशय म्हणजे सेट झालेला असतो, त्यावेळी फुल टॉस चेंडू त्याच्यासाठी म्हणजे एक नक्की मी म्हणेन की मोठी मेजवानी असते आणि तेच चित्र मैदानात दिसतंय। लॉंगॉनला षटकार टोलवला जातोय, मिळतायत 6 धावा, धावफलक पोहोचला येतो 66-2 गड्यांच्या मोबदल्यात। मागील मॅच मध्ये करार करण्याचा प्रयत्न होतोय की काय? या वेळेला आणखीन एक दर्जेदार फटका, क्लास होता क्लास, याच्यावर टाळ्याच होतील एवढा दर्जेदार फटका खेळलाय। मोठ्या फटक्याबरोबरच 6 धावा। आतषबाजी क्रिकॉनचा चेंडू आणि या क्रिकॉनच्या चेंडूवर आज चौफेर टोलेबाजी, चौकार षटकारांची आतषबाजी, गोलंदाजाची हॅट्रिक सुद्धा बघितली। आणि सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मोठी धावसंख्या ज्या संघानं उभारली आणि पाहिलं तरी या टीमने 87 धावा केल्या होत्या। श्रीतेज चरोली पुणे, ओहो बॉल खराब, त्याचा फायदा इकडे घेतला गेलेला आहे। रोहितची स्ट्रेंथ आहे त्याचा रिव्हर्स आणि इकडे बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे। 6-6-6 षटकार।